त्यानंतर विद्यार्थी गणेश कळसे. नमस्कार, माझं नाव गणेश कळसे. माझ्या कवितेचं नाव आहे लोकसंख्या. बाप रे, हे माणसांचं जत्र की डोकंच फिरले. या माणसांच्या जत्रेत बाबा माणूस शोधून सापडेना. रस्त्यावर पाय टाकला की डोकं आपटल्याशिवाय राहीना. एका रूममध्ये 10 जण जणू डब्यातल्या मासे. आता तरी जागे अभावी आम्ही तिजोरीतच घेतो उसासे. लग्नांच्या या पंक्तीत आता पार रांगा लावाव्या लागतात. पोरं गुलाबजाम मिळोपर्यंतच लग्नाळू होऊन बाप होतात. बसमध्ये शिरताना तर आम्ही नुसती ऑलिम्पिक कुस्ती खेळतो. ॲडजस्ट करा म्हणत दुसऱ्याच्या खिशात पाय ठेवून उभा राहतो. पायावर पाय पडला तरी वाटत नाही आता कोणाला वाईट. गर्दीच्या या रेटारेटीत शर्ट माझं बटन कोणाचं टाईट. हॉर्न वाजवून वाजवून बिचारे त्या ड्रायव्हरचं डोकं सटकलंय. ट्रॅफिक सिग्नलवर आमचं तरुण्य कधीच अडकलंय. शाळेत ॲडमिशनला रांगा, हॉस्पिटलमध्ये तर विचारूच नका. गर्दीमुळे आता आपल्या आयुष्याचं सटकलंय चक्का. नुसती शिंक जरी आली अख्ख्या गल्लीला होतो डेंगू. माणसं इतकी वाढली आहेत की पाय ठेवायला जागा नाही ओ पांडुरंगू. एकच सांगतो मित्रांनो, हा लोकसंख्याचं बॉम्ब आता पुरे. नाहीतर भविष्यात फक्त डोके दिसतील, बाकी सगळे होईन कोरे. छोटे कुटुंब सुखी कुटुंब हाच मंत्र जपावा. उरलेल्या थोड्याशा जागेत आपण स्वतःचा हात स्वतःच समजावा. धन्यवाद. माननीय मभा सर आणि सर्व मान्यवर, नम्र विनंती करते आपण गणेशचा सन्मान करावा.